बोला कुंडली कवरदेव हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपण ज्ञानेश्वरीचं वाचन आणि निरूपण करत आहोत. अध्याय 11वा चालू आहे. त्यातले कालपर्यंत 10 भाग झालेले आहेत, 15 श्लोक झालेले आहेत आणि 265 ओव्या वाचून आणि निरूपण करून आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आज आपण भाग नंबर 11 बघणार आहोत. तर त्या अगोदर कालच्या भागात म्हणजे 10व्या भागात काय झालेलं आहे आपण थोडक्यात समजून घेऊन पुढे जाऊयात. तर हा अध्याय नंबर 11 म्हणजे विश्वरूप दर्शन. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वरूप दाखवले. त्याचं संपूर्ण विवेचन या 11व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. कालच्या भागामध्ये म्हणजे भाग नंबर 10 मध्ये अर्जुनाला भगवंताच्या शरीरामध्ये सर्व जग एकत्रित दिसत आहे आणि त्यात नाना विभाग असून ते सर्व अर्जुनाने त्यावेळेस पाहिले. आता काय काय पाहिलं अर्जुनानं भगवंताच्या शरीरावर विश्वरूपावर काय काय पाहिलं ते यात दिलेलं आहे की त्या विश्वरूपावर सर्व जग एका बाजूस दिसत आहे. कसं की ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर बुडबुडे दृष्टीस पडतात किंवा आकाशात ढगांवर जसे गंधर्व नगर असते किंवा पृथ्वीवर मुंग्यांची वारुळ जशी असतात किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण असतात, त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. आता याचा नेमका अर्थ काय 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 पाहिलं तर हे सगळं पाहत असताना अर्जुनावर असा काही परिणाम झाला. अर्जुन भेदरलेला आहे, घाबरलेला आहे. त्याचे अवयव ढिले पडले, पण अंतर्यामी ब्रह्मानंद त्यांना झालेला आहे आणि पायापासून मस्तकापर्यंत रोमांच उभे राहिले आहेत. रोमांच कसे उभे राहिले की पर्वतावर गवत जसं उगवतं तसं सर्वांगावर रोमांच उभे राहिले आहेत. अजून काय झालं की अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू दिसू लागले होते. घाम आला. कसा आला घाम तर चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यानंतर चंद्रकांत मणी जो असतो त्याला जसा पाझर फुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू दिसू लागले. अर्जुनाचं शरीर कापू लागलं. कंप आला शरीराला. कसा कंप आला जसं की कमळाच्या कळीमध्ये भुंगा ज्यावेळेस अडकतो त्यावेळेस ती कळी जशी हेलकावते त्याप्रमाणे अर्जुनाचे शरीर कापू लागले होते आणि डोळ्यामध्ये आनंदाश्रूचे थेंब हे दिसू लागले होते. आता ही जी अवस्था होती ही आतून म्हणजे मनातून ब्रह्मानंदाची होती. अतिशय आनंद झाला होता. डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, पण तेवढंच दृष्टीला ते भीतीदायक पण होतं. एवढं मोठं विश्वरूप, अकराळ विकराळ रूप, हजारो मुखे, हजारो चेहरे, हजारो हात आणि संपूर्ण शरीरावर अख्खं प्राणी मात्र दिसत होते. त्यामुळे अर्जुन थोडस घाबरलेले पण होते. अजून काय काय पाहिलं बघा.
अर्जुनाने भगवंताच्या म्हणजे विश्वरूपाच्या देवांच्या देहावर सर्व देव पाहिले, निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय पाहिले आणि स्वामी ब्रह्मदेवांचं सुद्धा ठिकाण त्यांनी पाहिलं. भगवंताच्या शरीरावर, देवाच्या शरीरावर अर्जुनास स्वर्ग दिसत होता. या भूसृष्टीतील प्राणी मात्र दिसत होते, सत्यलोकही दिसत होते आणि कैलास पर्वतही दिसत होता. नंतर कश्यपादी ऋषींची सर्व कुळे दिसली आणि त्यांच्या अवयवांवर 14 भुवनांच्या चित्राकृती काढल्या आहेत की काय असं दिसू लागलं होतं. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता आज भाग 11, श्लोक नंबर 16चा आपण श्लोकार्थ वाचूयात. विश्वेश्वरा, हे विश्वरूपा, तुम्हाला अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखे व अनंत नेत्र असून सर्व बाजूने तुम्हाला अनंत रूपे आहेत असे मी पाहतो. पण तुमचा आदी, मध्य आणि अंत मला काही दिसत नाही. आता हे संभाषण काय चालू आहे? अर्जुन भगवंताशी बोलत आहे, भगवान श्रीकृष्णाशी बोलत आहे. विश्वरूप पाहून अर्जुनास काय वाटलेलं आहे, काय दिसतंय अर्जुनास, ते तो साक्षात भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला सांगत आहेत. त्या दिव्य चक्षुंचे पैसे चहूकडे जव पाहात असे, तव दोरडिका जैसे आकाश कोंभैले, तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर, करीत अवघेची व्यापार एकेची काळी. मग महाशून्याचे पैसारे उघडली ब्रह्मकटाची भंडारे, तैसे देखतसे अपार उदरे तुझी, जी सहस्त्र शीर्षाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे, की परब्रह्माची वदन फळे मोडोनी आली, तैसी वक्त्रे जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंध. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विविक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. अर्जुन भगवंतास, श्रीकृष्णास काय सांगत आहे बघा. तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षुंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो. सुरुवातीला काय झालं होतं, भगवंतांनी विश्वरूप दाखवलं पण अर्जुन स्तब्धच होता, त्याला काही कळत नव्हतं. मग त्यावेळेस भगवंताच्या लक्षात आलं की ह्याला काही लक्षात येत नाहीये म्हणून. विश्वरूप बघितल्यानंतर जी उत्कंठा कमी व्हायला हवी होती ती झालेली नव्हती. जे आश्चर्य चेहऱ्यावर दिसायला पाहिजे होतं ते दिसलं नव्हतं. त्यामुळं भगवंताच्या लक्षात आलं, श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हे विश्वरूप त्याला दिसत नाहीये, समजत नाहीये. मग श्रीकृष्णाने त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर हे सर्व अर्जुनास दिसू लागले. म्हणून अर्जुन काय म्हणतो की तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षुंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो. तो तुमच्या बाहुदंडांच्या ठिकाणी आकाशाचे कोंब आले आहेत की काय असे वाटते. दिव्य दृष्टीने सगळं दिसू लागलं. काय दिसलं की तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी, जे बाहुदंड असतो
त्या ठिकाणी आकाशाचे कोंब आलेले आहेत असे दिसू लागलेले आहे. अजून काय दिसतंय बघा, त्याचप्रमाणे देवा तुमच्या हातांनी एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे दृष्टीस पडले. एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत म्हणजे कुठं पाऊस पडतोय, कुठं थंडी आहे, कुठं बर्फ पडतोय, कुठं ऊन आहे. हे जे सर्व सर्व व्यापार चालू असतो, सृष्टीचा व्यापार, हे एकाच हाताने होत आहेत. व आकाशात जशी जगांची भंडारे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. आकाशात जशी जगाची भंडारे उत्पन्न होतात, अनेक जग तयार होतात, त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे, कितीतरी पोट दिसत आहेत. उदरे म्हणजे पोट. तुमच्या हजार मस्तकांची कोट्यावधी मुखे जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहे. अजून काय दिसलं की भगवंताच्या हजार मस्तकांची कोट्यावधी मुखे दिसून आली. जिकडं बघावं तिकडे चेहरेच, मुखेच दिसत होती. जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष आणि त्याच्यावर वदनरूपी फलांनी लवून आल्याप्रमाणे, म्हणजे झाड आहे, परब्रह्मरूपी झाड आहे, त्याच्यावर सगळी चेहरेच लटकत आहेत. वदनरूपी फळं जे आहेत ते चेहऱ्यासारखी फळं आहेत, असं लटकत आहेत, असं दिसून आलं. त्याचप्रमाणे तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व नेत्रांच्याही अनेक रांगा दिसत आहेत. अजून काय दिसलं बघा की तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत होती, सगळीकडे तोंडे दिसत होती, मुखे दिसत होती व नेत्रांच्याही अनेक रांगा दिसत होत्या. पाठीमागच्या भागामध्ये याचा उल्लेख आला होता. नेत्रांच्या रांगा कशा दिसत होत्या, तर फुलून आलेल्या कमळांच्या जशा रांगा असतात, जशी सरोवरे असतात, तशा त्या नेत्रांच्या रांगा दिसत होत्या. आणि एवढेच नाही तर अजून काय दिसत होते, तर स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा किंवा आकाश हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सर्व विश्व मूर्तिमय दिसत होते. हे सर्व जे भेद होते की स्वर्ग एकीकडे आहे, पाताळ एकीकडे आहे, भूमी वेगळीकडे आहे, दिशा कुठल्या आहेत, आकाश कुठे आहे, हे सर्व भेद नाहीसे होऊन सर्व काय दिसत होतं, विश्व मूर्तिमय दिसत होतं. म्हणजे या सगळ्याचं अस्तित्व नगण्य झालं होतं. जिकडे पाहावं तिकडं विश्वरूप दिसत होतं. डोळे झाकले तरी विश्वरूप, उघडले तरी विश्वरूप, सूर्य उगवला असेल तरी विश्वरूप, सूर्य मावळला असेल, अंधार असेल तरी सुद्धा विश्वरूप दिसत होतं. हे सगळं कशामुळे शक्य होत होतं, तर भगवंताने अर्जुनास दिव्य दृष्टी दिलेली होती, त्यामुळे सर्व अर्जुनास दिसू लागलं होतं. तुझ विण एका दियाकडे परमाणुही एतुला कोडे, अवकाशु पहतसे परीन सापडे, ऐसे व्यापिले तुवा ये नाना परी अपरमिते, जेतुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पवाडू तुवा अनंते, कोंदला देखतसे, ऐसा कवणे ठाया हुनी तू आलसी, एथ बैसलासी की उभा आहासी, आणि कणविणे मायेची पोटी होतासी, तुझे रूप वय कैसे, तुझ पलीकडले काय असे, तू काईस वायासी आहासी ऐसे, पाहिले मिया तव देखिले जी अवघेची, तरी आता तुझा ठाव तुची, तू कवणाचा नव्हतेसी ऐसाची,
अनादि आयता. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसही परमाणू इतकी जागा कौतुकाने पाहू गेले असता सापडत नाही. सर्व बाजूला विश्वरूप दिसत होते. एका परमाणू एवढी सुद्धा जागा शिल्लक नव्हती. याप्रमाणे सर्व तुम्ही व्यापलेले आहात. परमाणू एवढी सुद्धा जागा शिल्लक, जिकडे दृष्टी जाते तिकडे विश्वरूप दिसत होते. नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी जे सर्व जग व्यापले होते, ते सर्व हे अनंता तुम्ही व्यापले आहे असे दिसले. काय म्हणतो अर्जुन बघा, की अपरिमित महाभूतांनी हे सर्व जग जे व्यापले होते ते सर्व हे अनंता तुम्ही व्यापले आहे असे दिसते. अर्जुनाला जे जे काही दिसत आहे ते ते तो श्रीकृष्णास सांगत आहे, काय काय दिसत आहे ते. तर हे असे नाना प्रकारचे जे अपरिमित महाभूते आहेत, त्या महाभूताने जे सर्व जग व्यापलेले आहे ते 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 सर्व तुम्ही व्यापले आहे. म्हणजे आता महाभूते शिल्लकच राहिलेली नाहीयेत, सर्व भगवंतांनी व्यापून टाकलेले आहे. असे तुम्ही कोठून आला, या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात, कोणत्या आईच्या पोटी होता व तुमची केवढी आकृती आहे, तुमचे रूप आणि तुमचे वय कसे आहे, तुमच्या पलीकडे काय आहे व तुमचे अधिष्ठान कोणते आहे, हे जो मी पाहू लागलो. भगवंताचं सर्व स्वरूपच अर्जुनाला दिसू लागलं होतं. काय काय दिसतंय बघा, तुमचे रूप आणि वय कसे आहे ते दिसतंय. परत काय, तुमच्या पलीकडे काय आहे व तुमचे अधिष्ठान कोणते आहे हे मी पाहू लागलो. अजून काय, तुम्ही कुठून आलात, त्या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात, कोणत्या आईच्या पोटात होता, तुमची केवढी आकृती आहे, हे सर्व त्या विश्वरूपावर दिसत आहे. त्या विश्वरूपावर हे सगळं दिसत आहे. तो मी सर्वत्र पाहिले आणि तुमचे अधिष्ठान तुम्ही आहात. आता काय दिसलंय बघा, तुमचं अधिष्ठान हे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही कोणापासून उत्पन्न झाला नाही, जन्मरहित व असेच स्वयमेव आहात. त्या विश्वरूपावर अर्जुनास काय दिसले बघा, की तुम्ही कोणाच्याही पोटी जन्माला आलेलं नाहीत, तुम्ही स्वयमेव आहात. तुमचे अधिष्ठान तुम्ही स्वतः आहात हे त्याला दिसलं. म्हणजे भगवंताला, जसं भगवंत हे अनादी कालापासून आहेत आणि अनादी कालांपर्यंत राहणार आहेत, म्हणजेच ते स्वयमेव आहेत, जन्मरहित आहेत. ते जन्म घेतही नाहीत आणि त्यांचा मृत्यू होत नाही. म्हणजेच ते जन्मरहित आहेत, स्वयमेव आहेत. हे सर्व त्याला कुठे दिसलं अर्जुनाला, भगवंताच्या विश्वरूपावर दिसलेलं आहे. तू उभा ना बैठा, दिघडू ना खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तूची आहासी. तू रूपे आपणाची ऐसा, देवा तुझी तूच वैसा, पाठी पोट परेशा तुझे तू गा. किंबहुना आता तुझे तूची अवघे अनंता, हे पुढत पुढती पाहता देखिले मिया. परी या तुझिया रूपा अंतू, जी उणीव एक असे दिखतू, जे आदी मध्य अंतू तिन्ही नाही. आधी मध्य आणि अंतू तिन्ही नाही, म्हणजे तुम्हाला आदी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. देवा तुम्ही उभे नाहीत व बसलेलेही नाहीत.
उंच नाहीत व ठेंगणेही नाहीत. तुमच्यावर व खाली तुम्हीच आहात. देवा, तुमचे रूप कशाप्रमाणे आहे म्हणाल तर ते तुमच्यासारखेच आहे व तुमचे वय ही तुमच्यासारखेच आहे. भगवंताला अर्जुन हे सर्व सर्व ते विश्वरूपावर बघून सांगत आहे. तुमचे वय सुद्धा तुमच्यासारखेच आहे. तुम्ही उंचही नाहीत आणि ठेंगणेही नाहीत. तुमच्या वर आणि खाली तुम्हीच आहात. हे देवाधिदेवा, तुमची पाठ व पोट ही तुमची तुम्ही आहात. फार काय हे अनंता, मी जो आणखी पाहू लागलो तो तुमच्यासारखे तुम्हीच आहात असे माझ्या दृष्टीस पडले. एकमेव द्वितीय आहेत भगवंत, त्यांच्यासारखे तेच असणार, दुसरं कोण असू शकणार आहे याची प्रचिती अर्जुनास झालेली आहे विश्वरूपाकडे बघितल्यानंतर. म्हणजे भगवंत ना उंच आहेत ना ठेंगणे आहेत, ते जन्मरहित आहेत, स्वयमेव आहेत. बघा, भगवंताचं सगळ्या स्वरूपाचं परत इथं वर्णन आलेलं आहे की ते जन्मरहित आहेत, स्वयमेव आहेत, उंच नाहीत किंवा बसलेले नाहीत किंवा उभे नाहीत, ठेंगणे नाहीत. आणि भगवंताचे रूप हे स्वतः भगवंतासारखंच आहे, त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाहीये, म्हणून ते एकमेव एकमेव द्वितीय आहेत. आता पुढे काय म्हणतो बघा अर्जुन, पण तुमच्या विश्वरूपात मला एक कमीपणा दिसतो. आता काय कमीपणा दिसला असेल बघा. एवढं हे विश्वरूप जे बघून डोळे दिपावेत असं विराट विशाल ते विश्वरूप, त्यात कमी काय दिसले आता अर्जुनास बघूयात. पण तुमच्या विश्वरूपात मला एक कमीपणा दिसतो, तो हा की त्याला आदी मध्य व अंत ही तीनही नाहीत. त्या विश्वरूपाला, त्या भगवंताला आदिही नाहीये, म्हणजे भूतकाळ नाहीये, वर्तमान काळ नाहीये आणि भविष्य काळही नाही. म्हणजे आदी नाहीये, मध्य नाही, अंतही नाहीये. नाही तर सर्व ठिकाणी शोधून पाहिले, परंतु मला पत्ता लागला नाही, म्हणून आदी मध्य व अंत हे तिन्ही तुमच्या रूपात नाहीतच यात संशय नाही. म्हणजे भगवंताचं स्वरूप भगवंताच्या रूपातच अर्जुनास दिसत आहे. काय दिसत आहे की भगवंताला आदी नाहीये, मध्य नाहीये आणि अंतही नाहीये. एवं आदि मध्यांतररहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता, देखिलासी जी तत्वता विश्वरूपा, तुझ महामूर्तीची या अंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेगी, लेईलासी वाने परेची अंगी, ऐसा आवडतो अहासी, नाना पृथक मूर्ती तिया दुमवल्ली, तुझिया स्वरूप महळा चळी, दिव्यालंकार फुली फळी सासिन्यलिया, हो का जे महोदधी तो देवा, जाहलासी तरंग मूर्ती हेलावा, की तू एक वृक्षी बरवा, मूर्ती फळी फळलासी. हे आधी मध्य रहिता, हे आधी मध्य अंत रहिता, हे अपरिमिता जगदीशा, खरोखर तुझ्याप्रमाणे मी तुमचे विश्वरूप पाहिले. हे आदी मध्य अंतरहिता म्हणजे काय की ज्याला आदी नाहीये, मध्य नाहीये आणि अंत नाही. आणि काय म्हणलेलं आहे, हे अपरिमिता जगदीशा,
जगदीशा म्हणजे जगात जगात एकमेव द्वितीय असणारे ते. खरोखर याप्रमाणे मी तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपावर शेकडो निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगांचा अंगरखा घातला आहे असे तुम्ही दिसत आहात. भगवंताच्या अंगावर निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या दिसल्या त्यांना. आता या निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या दिसल्यामुळे कसं दिसत आहे भगवंताचं शरीर? तर तुम्ही विविध रंगाचा अंगरखा घातल्यासारखं दिसत आहे. तुमच्या विश्वरूपी पर्वतावर ज्या तऱ्हेतऱ्हेच्या निरनिराळ्या मूर्ती आहेत त्या वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तींवरचे जे अलंकार ते फुले व फळे आहेत. भगवंताच्या शरीरावर काय ते निरनिराळ्या तऱ्हेतऱ्हेच्या मूर्ती दिसत आहेत आणि त्या वृक्ष व वेलींप्रमाणे शोभत आहेत भगवंताच्या अंगावर. आणि मूर्तींचे जे अलंकार आहेत, जे भगवंताच्या शरीरावर ज्या मूर्ती दिसत आहेत त्या मूर्तींवरचे जे अलंकार आहेत ते फुले व फळे आहेत असे दिसत आहेत. हे देवा, तुम्ही महासमुद्र असून मूर्तीरूपी लाटांनी उसळलेले दिसता. तुम्ही कसे दिसत आहात? महासमुद्र आहेत आणि मूर्तीरूपी लाटांनी उसळलेले दिसत. एवढ्या मूर्ती अंगावर आहेत. लाटांप्रमाणे मूर्ती दिसत आहेत अंगावर. किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तीरूपी फळांनी भरलेले दिसतात. भगवंताच्या शरीरावर एवढ्या मूर्ती दिसत आहेत की ते 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 दृश्य कसं दिसतंय की एक उत्तम वृक्ष आहे आणि त्या वृक्षावर मूर्तीरूपी फळं यांनी भरलेलं आहे असं दिसत आहे. पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे असे दिसते, की ज्याप्रमाणे पृथ्वी भूतांनी भरलेली आहे असं दिसतंय. जी एकेकांच्या अंगप्रांती होय जाय हे त्रिजगती, एवढी या तुझ्या अंगी मूर्ती की रोमा जाहिलिया. ऐसा ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवण पा एथ कोणाचा, हे पाहिले तव अमुचा, सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा, मग भक्तानुग्रहे तवा मुग्धा, रूपा ते धरिसी. कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता वेल्लावती मन डोळे, देख देऊ जायजे तरी आकाळे, दोहीची बाही. ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा, करुणी होसी न विश्वरूपा, की आमुचिया दिठी सलेपा, जे सामान्य तत्वे देखती. तरी आता दिठीचा विटुळू गेला, तुवा सहजे दिव्यचक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. तरी मकरतुंडा मागिले कडे, होतासी तोची तू एवढे, रूप जाहलासी हे पुढे, ओळखिले मिया. ज्या एक एक मूर्तींच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते व लय पावते, तेवढ्याल्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमांचाच्या ठिकाणी आहेत. आता याच्यावरून लक्षात येतं की हे जे विश्वरूप अर्जुन पाहत आहे ते किती विशाल आहे, किती मोठं आहे. काय आहे, कशावरून लक्षात येतं? लक्षात घ्या की
ज्या एक एक मूर्तींच्या अंगावर, ज्या भगवंताच्या अंगावर एक एक मूर्ती आहेत, त्या एक एक मूर्तींच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते. त्रैलोक्य म्हणजे आकाश, पाताळ आणि पृथ्वी. हे त्रैलोक्य उत्पन्न होते एक एक मूर्तींच्या अंगावर, बरं का. म्हणजे ती मूर्ती किती मोठी असेल. व लय पावते तेवढ्याल्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमांचाच्या ठिकाणी दिसतात. एक रोमांच म्हणजे काय, आपल्या अंगावर जो काटा येतो, छोटे 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 फोड आल्यासारखे दिसतात, डोंगर दिसतात आपल्या हातावर पायावर, त्याला रोमांच म्हणतात. तो एक रोमांच म्हणजे काय आहे की भगवंताच्या अंगावर ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तीतून त्रैलोक्य उत्पन्न होते. ती अख्खी मूर्ती, त्रैलोक्यासहित असणारी मूर्ती ही एका रोमांच्या एवढी आहे. म्हणजे अंगावर किती रोमांच असतील, म्हणजे किती त्रैलोक्य उत्पन्न होतील आणि किती मूर्ती तशा अंगावर आहेत, म्हणजे ते किती विशाल रूप आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येतं. मागे उल्लेख आलेला आहे की भगवंताच्या एक एक अवयवांवर ह्या ज्या आकाशगंगा आहेत त्या कितीतरी आकाशगंगा फिरत आहेत असं दिसतंय. त्याच्यावरून लक्षात येतं की हे विश्वरूप किती विशाल आहे, किती मोठं आहे. असा या जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही, ते तुम्ही कोण व कोणाचे, हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. शेवटी अर्जुनास प्रचिती आलीच. काय प्रचिती आलेली आहे की असा हा जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही, ते तुम्ही कोण व कोणाचे, हे ज्यावेळेस मी पाहू लागलो त्यावेळेस लक्षात आले की तो आमचे जे सारथी आहेत ते तुम्हीच आहात. आता सारथी म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण भगवंताचे अर्जुनाचे सारथी कसे झाले की ज्यावेळेस युद्ध ठरलं, युद्ध करायचं ठरलं, त्यावेळेस कौरव आणि पांडव हे दोघांची सैन्य एकमेकांच्या समोर ठाकली होती. पण ज्यावेळेस दुर्योधन श्रीकृष्णाकडे गेला काहीतरी मागण्यासाठी, त्यावेळेस तो भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी, शिरापाशी बसला होता. आणि त्याच वेळेस अर्जुन पण आला, तो भगवंताच्या पायापाशी जाऊन बसला आणि दोघही श्रीकृष्णाकडे काहीतरी मागण्यासाठी आलेले होते. आता अर्जुन जो पायापाशी बसलेला होता आणि दुर्योधन हा भगवंताच्या डोक्यापाशी, मस्तकापाशी बसलेला होता. भगवंताची दृष्टी पहिल्यांदा अर्जुनाकडे पडते. भगवंत म्हणतात, बोल, तुला काय हवं आहे? तर भगवंत अर्जुनाने उत्तर द्यायच्या अगोदरच दुर्योधन हा अतिस्वार्थी होता, दुष्ट होता. तो त्यानं काय मागण्याच्या अगोदरच पटदिशी स्वतः मागून जातो की भगवंता, मला तुमचं सर्व सैन्य तू मला दे, तुमचं सर्व सैन्य मला दे. आणि त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की भगवंता, मला तू हवा आहेस. श्रीकृष्णा, मला तू हवा आहेस. दोघांनाही श्रीकृष्ण तथास्तु म्हणतात आणि सर्व सैन्य हे दुर्योधनाच्या बाजूने लढायला सुरुवात करतं. आणि भगवंत ज्यावेळेस अर्जुनास म्हणतात की मी तुझ्याकडे येतो, पण ते एक अट घालतात की मी या युद्धामध्ये शस्त्र हाती घेणार नाही, मी युद्ध करणार नाही. तरी सुद्धा अर्जुन म्हणतो की तरी ठीक आहे, तुम्ही माझ्या बरोबर या.
मग त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी तुझं सारथ्य करेल, म्हणजे तुझ्या रथ रथ मी हाकेन. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचा रथ घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन उभा करतात. आणि त्यानंतर जे घडलेलं आहे ते ज्ञानेश्वरी आपण आपण सगळं वाचलेलं आहे की अर्जुन म्हणतो की माझ्या समोर सगळे माझे नातेवाईक आहेत, मी त्यांना मारू शकत नाही, त्यांना बाण मारू शकत नाही. आणि त्यानंतर भगवंतांनी गीता सांगितली. तेच आपण आता ह्या 11व्या अध्यायापर्यंत वाचन करत आहोत. तर हे सर्व अर्जुनाला भगवंताच्या या विश्वरूपावर दिसलं. काय दिसलं की या सृष्टीचा जो निर्माता आहे, या जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही, ते कोण कोणाचे हे जे मी पाहू लागलो, तो आमचे जे सारथी ते तुम्ही आहात हे मला लक्षात आलं. म्हणजे श्रीकृष्ण जे माझे सारथी आहेत, हेच या जगाचे निर्माते आहेत हे मी पाहू शकतो. तर हे मुकुंदा, तुम्ही सर्वदा असेच सर्व व्यापक आहात, परंतु भक्तांवर अनुग्रह करण्याकरता सगुण रूप धारण करता, असे मला वाटते. काय म्हणतो बघा, हे मुकुंदा म्हणजे हे श्रीकृष्णा, तुम्ही सर्वदा असेच सर्व व्यापक आहात. भगवंत सर्व व्यापक आहेत, कणाकणात भगवंत आहेत, मनामनात भगवंत आहेत, सगळ्या पशु पक्षी प्राणी मात्रात भगवंत आहेत. परंतु भक्तांवर अनुग्रह करण्याकरता, भक्तांवर प्रेम करण्याकरता, भक्तांवर कृपा करण्याकरता सगुण रूप धारण करता. भगवंत आहेत कसे, निर्गुण आहेत, पण ते सगुण रूप धारण करतात असे मला वाटते. तुमची ती चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. खरंच आहे बघा, भगवंताची सावळी मूर्ती पाहिली, पांडुरंगाला पाहिलं, श्रीकृष्णाला पाहिलं की मन अगदी तृप्त होऊन जातं. तेवढा एकच क्षण असतो ज्यावेळेस आपण भगवंताचं दर्शन करतो, त्यावेळेस आपली सर्व दुःख आपण विसरून जातो बघा, सर्व चिंता मुक्त आपण होऊन जातो आणि भगवंत आपल्यावर कृपा करत आहेत असा भास होतो आपल्याला. भास नव्हे नव्हे तर ते भगवंत आपल्यावर कृपा करतच असतात. तर काय म्हणतो बघा अर्जुन, तुमची ती चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातात सुद्धा धरता येत नाही. हे विश्वरूप धारण करणाऱ्या देवा, असे गोजीरवाणे रूप तुम्ही भक्तांवर कृपा करण्याकरता घेत नाही का. भगवंताचे जे रूप आहे, जे मनुष्यासारखं आहे, मनुष्याच्या उंची एवढं आहे, जे श्रीकृष्ण आहेत, जे चतुर्भुज आहेत, ते भक्तांवर कृपा करण्याकरता धारण केलेले रूप आहे. तर घेता खरंच आहे ते, असं म्हणतो, पण आमच्या दूषित दृष्टीने ते तुमचे रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही मानतो. म्हणून तर बघा, ज्यावेळेस ते कौरव आणि पांडवातलं युद्ध अटळ आहे असं ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात येतं, त्यावेळेस शेवटचा प्रयत्न म्हणून, मध्यस्थ म्हणून, एक दूत म्हणून भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या दरबारात जातात आणि मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवतात की हे इंद्रप्रस्थ हे जे राज्य आहे ते जरी तुम्ही या पांडवांना दिले तरी हा वाद मिटू शकतो. तर दुर्योधन उठून म्हणतो नाही नाही, देणार नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की 5 गावं तरी त्यांना द्या, 5 गावं द्या, बस झालं. तर त्यावेळेस दुर्योधन उठून म्हणतो की सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन आम्ही त्यांना देणार नाही. आणि त्यामुळं हे महाभारत घडतं, हे युद्ध घडतं. तर इथं काय म्हटलेलं आहे बघा,
की हे जे गोजीरवाणं जे रूप आहे तुम्ही भक्तांवर कृपा करण्याकरता धारण करता आणि तुमची ही तुमचे रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही पाहतो. आता इथूनही तुम्हाला ती भगवंताने जी मध्यस्थी केलेली आहे, दूत म्हणून गेले ती गोष्ट सांगितली. त्यावेळेस दुर्योधन काय म्हणतो श्रीकृष्णास, तुच्छतेने काय बोलतो, हे गवळ्या तू आम्हाला शिकवू नकोस. सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन आम्ही त्यांना देणार नाही. हे असं का म्हणतो? कारण त्यावेळेस भगवंत हे सामान्य रूपात होते, मनुष्य रूपात होते आणि त्यावेळेस भगवंत त्याला तिथं विराट रूप दाखवतात. अशी ही कथा आहे. परंतु तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा झाला. नाहीसा होऊन तुमचा महिमा यथार्थ दृष्टीस पडला. बघा, तुम्हा आम्हाला भगवंत का दिसत नाहीत? कारण आपल्याला तशी दिव्य दृष्टी नाहीये, म्हणून आपल्याला भगवंत दिसत नाहीयेत. भगवंताने दिव्य दृष्टी अर्जुनास दिलेली होती, त्यामुळं भगवंताचं जे विराट रूप आहे ते त्याच्या दृष्टीस पडलं आणि भगवंत काय म्हणतो, तुमचा महिमा यथार्थ दृष्टीस पडला. परंतु रथाच्या मकराकार जुवाच्या मागल्या बाजूस जे तुम्ही बसला होता, त्या तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे, एवढे मी पक्की ओळखतो. रथाच्या मजकावर जुवांच्या मागल्या बाजूस जे तुम्ही बसला आहात, म्हणजे जे सारथ्य करण्याची जी जागा असते, रथावर जे पुढच्या बाजूला असते, तिथे जे तुम्ही बसला आहात, त्या तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे, एवढे मी पक्के ओळखले. म्हणजे हे विश्वरूप धारण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्रीकृष्ण आहेत, हे अर्जुनास पक्क ठाऊक झालं. आणि हे कशामुळे ठाऊक झालं? तर त्यांना दिव्य दृष्टी मिळाल्यामुळे. त्यामुळे भगवंताचं हे जे विराट आणि विशाल जे रूप आहे, हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना दिसत नाही, कारण आपल्याकडे दिव्य दृष्टी नाहीये. त्यामुळे आपण असं समजायला काय कारण नाहीये की भगवंत नाहीयेत. किंवा काही जे असतात लोक जे म्हणतात, कुठे आहे भगवंत दाखव, कुठे आहे तुझा देव दाखव. अरे तेवढे पुण्यवान तुम्हीही नाही तर मीही नाहीये. ती ती दिव्य दृष्टी तुलाही नाही आणि मलाही नाहीये. तर मग ते विश्वरूप तुला आणि मला दिसणार कसं? याचा अर्थ भगवंत नाहीयेत असा आहे का? आहे. भगवंत सर्व आहे, सर्वत्र आहे. यत्र तत्र सर्वत्र भगवंत आहेत. मनात भगवंत आहेत. सर्व प्राणी मात्रात भगवंत आहेत. तर आज आपला 11वा भाग इथंच थांबत आहेत, इथंच संपत आहेत. उद्या आपण भाग 12वा बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, भगवंताचं विश्वरूप डोळ्यासमोर आणायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.